अनेक गोष्टी आहेत ना. निवडणुका संपल्यात काय आता? अरे निवडणुका आहेत ना आता परत. महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे, जिल्हा परिषदा आहेत, पंचायत समिती आहे. याच लाडक्या बहिणीच्या बरोबरीनं ह्या ओबीसी समाजानं जे आहे हे प्रचंड बहुमत जे आहे महायुतीला मिळवून दिलेला. जा विचारा तिकडे आमदारांना. काही लोकांना भ्रम आहे की आमच्या फक्त लाडक्या बहिणी. अरे लाडक्या बहिणी फक्त लाडक्या बहिणी नाही ना, याही गोष्टी आहेत ना तिथे. महत्वाचं हे आहे. उलट काही लोकांचं म्हणणं आहे की नाही हे एक नंबरला आहे आणि मग लाडक्या बहिणीची शक्ती आहे. पण ज्या शक्ती ते आता मी माझ्या इतर जे आहेत आमचे ओबीसी आमदार आहेत तिथे मंत्री झालेले, त्यांच्याबद्दल मी स्वतः काही कमेंट करणार नाही. इतरांनी ती कमेंट केलेली आहे. परंतु होकल मनुष्य पाहिजे आम्हाला. होकल लीडर्स पाहिजे आहेत, होकल मंत्री पाहिजे आहेत जे आमच्या साठी लढतील, आमच्यासाठी बोलतील. आणि एक लक्षात घ्या, ही लढाई जी आहे आता परत आवाज द्यायला सुरुवात झालेली आहे. पण ही लढाई आमदार म्हणून जसं हाऊसमध्ये मी लढणार, त्याचप्रमाणे तिथे कितीही बंधन असली तरी रास्ता तो मेरा है. रस्त्यावरती लढाई आम्ही घेऊन जाऊ. गावागावातून फोन येतातच आहे, जिल्ह्यातून फोन येत आहेत, राज्यातून फोन येत आहेत. उज्ज्वल साहब आओ, हम आपके साथ है, ताकत बढ़ाओ. आणि होय आणि होय खरं आहे, मी संपूर्ण राज्यात जाणार आहे. आणि एवढंच नाही तर अनेक राज्यातून जाणार आणि पुन्हा एकदा जो आहे ओबीसीचा एल्गार पुकारणार. दिल्लीमध्ये रामलीला मैदान भरवलेलं सगळ्यांनी पाहिलं. अधिवेशन सुरू होतं. सगळ्या राजस्थान पासून मुंबई सगळे बिहार सगळे लोक, किती लोक आहेत. अख्खं मैदान फुल. पाऊस पडला तरी बसले त्याच्यामध्ये. पटना बिहार 7 लाख लोकांचं मैदान आहे, गांधी मैदान. फक्त जयप्रकाश नारायण साहेबांचं सभा फुल. इंदिराजींची बांगलादेश आणि पाकिस्तान तुटल्यानंतर ती सभा आणि आपल्या महात्मा फुले समता परिषदेची सभा. आपण पूर्ण मैदान भरलं होतं. लालूजी आणि इतर नेते जे आहेत बघत होते तरी काय गर्दी आहे. राजस्थानात सभा झाल्या, आपल्या गुजरातमध्ये झाल्या, यूपी मध्ये झाल्या, आंध्रमध्ये झाल्या, अनेक ठिकाणी झाल्या, गोव्यात झाल्या, सगळ्या अनेक ठिकाणी झाल्या. आपण आणि पुढे जाणार. जरा शांत राहा. जावं लागेल, ताकद एकत्रित करावं लागेल. जोपर्यंत आपण एकत्रित उभे राहणार नाही, ताकद दाखवणार नाही, तोपर्यंत आपलं जे काही लोकांचे आपल्याबद्दल काही वेगळंच मत झालेलं आहे असं वाटायला लागलंय मला. हे काय भुजबळ, त्यांना मला सांगायचं आहे, मेरे बारे में कोई राय मत बनाना गालिब. मेरे बारे में कोई राय मत बनाना गालिब. एक ऐसा दौर आएगा, मेरा वक्त भी बदलेगा और तेरी राय भी बदलेगी.